सावित्री, ही तर भूतबाधा आहे, भूतबाधा. काय भूतबाधा? माझ्या लेकराला भूताने झपटले? नाही नाही, असं होऊच शकत नाही. होय सावित्री, असं झालंय. याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात. मग आता मी काय करू? हे पण घरी नाही. अगं तुझं पोरगं लय तापले. आता रडत बसू नकोस, वेळ वाया घालू नकोस. आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले, लय चालीम उपाय करतात ते. त्यांच्याकडे घेऊन जा त्याला. वाटलं तर मी येते तुझ्या संग. होय होय, चल लवकर, माझं लेकरू लय तापलं या. बाबा ते बघा, एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे. म्हणजे आज आपली कमाई होणार. बाबा माझ्या बाळाला वाचवा, बाबा माझ्या बाळाला वाचवा. त्याचा विस्तव सारखं तापले. बाबा काहीतरी करा, बाबा काहीतरी करा. तुझ्या बाळाला भूतबाधा झाली या. कसली भूतबाधा बाबा? बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय. काय विहिरीतल्या भूताने? मग काहीतरी उपाय सुचवा बाबा, मी माझ्या बाळासाठी काय पण करीन. बाई तू काळजी करू नकोस, बाबांवर विश्वास ठेव, सगळं काही चांगलं होईल. थोडा धीर धर. कसा धीर धरू बाबा, कसा धीर धरू? तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल, म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल. ठीक आहे बाबा, मी माझ्या बाळासाठी वाटेल ते करेन, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. माझ्या बाळाला वाचवा बाबा. बाई तुला काय करायची गरज नाही, तू फक्त पैसे दे, नैवेद्य आम्ही करू. ठीक आहे बाबा, मी वाटेल तेवढं पैसे देईन, पण माझं बाळ वाचलं पाहिजे. हे घे अंगारा, दिवसातनं 2 वेळेस लावत जा बाळाला. बाबा की जय हो, बाबा की जय हो. बाबा बोले, बाबा बोले. अगं बाई, ह्याचा अजून कसं काय ताप कमी नाही झाला? काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही. अगं किती रडताय तो, तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून, पण तू काय मला ऐकू नकोस. अहो ऐका ना, चिडू नका. जरा बघा ना हातात घेऊन, याचा ताप कायच कमी नाही झाला. जरा बघा ना याला काय झालंय ते. त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून, अशा वेळी
चला तर मजा येते का कार्यक्रमात? ठीक आहे. आता वेगवेगळी संस्कृती या ठिकाणी व्हायला पाहिजे. बरेच जणांची इच्छा आहे ज्या ठिकाणी 22 जानेवारीला आपल्या संतान या ठिकाणी ज्या वेळेस अयोध्येमध्ये भगवान रामजीची मूर्ती स्थापन झाली त्यावेळेस आपल्याकडे सुद्धा शंकरजीची मूर्ती या ठिकाणी स्थापन झाली होती, बरोबर ना? म्हणून त्या प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम विशेष आपल्यासाठी ही प्रस्तुती होती. याच पद्धतीनं कार्यक्रम आपण सुरू ठेवणार आहोत. तर बरेच लोक या ठिकाणी आपल्या या संस्थांमध्ये बरेच राज्यातून लोक येतात. त्यामध्ये छत्तीसगडचे बरेच लोक आहेत, त्याच्यानंतर बिहारचे बरेच लोक आहेत. त्या सर्वांसाठी एक त्याचप्रमाणे आपल्या डोंगरगडचे पण काही लोक आहेत. त्यांच्या इच्छा आहे की एक रेला रेला हा आदिवासी एक गोंडीगिरीत व्हायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. तर त्यांच्यासाठी एक प्रस्तुती या ठिकाणी करणार आहोत. करायचे ना कार्यक्रम तुम्हाला बोर मारत असेल तर आपण आता शेवटच्या कार्यक्रम म्हणणार आहोत. म्हणजे 1, 2 ते 3 प्रस्तुती तुमच्या समोर सादर करणार आहोत. ती प्रस्तुती अप्रतिम असणार आहे. एक गोंडी लोकांची प्रस्तुती या ठिकाणी घेऊन येत असताना तुम्हाला माहीत नसेल, ज्यांना मोबाईल वापरता येत नाही त्यांना विनंती आहे, सगळ्यांना मोबाईल वापरायचेच आहे. परिस्थिती अशी आहे की आपल्या पुराने काळात मेरे मम्मी पापा ने कभी मेरे को मोबाईल नहीं लेकर दिए, इसलिए मैं मोबाईल यूज नहीं करूंगी असा कोणाचा